नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाता सावंत. खरं तर विवाह म्हणजे आपल्या आनंदाचा एक क्षण असतो आणि लग्न म्हणजे आनंदाचा लगबग, पाहुण्यांची येणे जाणे असते. लग्न हा खरं तर एक सुखद क्षण असतो आणि या सुखद क्षणामध्ये कोंढार भागामध्ये ज्यांचं नाव या ठिकाणी बबनभाऊ केचे आहेत, उपमहाराष्ट्र केसरी असं त्यांनी मिळवलेलं होतं, पुरस्कार मिळवलेला होता. आणि असं हे मोठं कुटुंब नामांकित कोंढार भागातील केचे परिवार आहे, हे मोठा आहे आणि यांचा 28 तारखेला विवाह सोहळा होता आणि नवरीताई पण आपल्यासोबत आहे, दोघं आहेत हे परिवार. या ठिकाणी आपण या ठिकाणी निमित्ताने चर्चा कशा पद्धतीने करतो की मोठा एकीकडे लग्नाचा अवाढव्य खर्च, मोठ्या स्वरूपात तयारी केलेली, परंतु त्या दिवशी नेमकं काय घडलं तर महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान दुर्घटनेमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचं निधन झालं. ही बातमी ह्यांना कळाली आणि त्यावेळेच विवाह सोहळ्यासाठी जे येणारे मान्यवर होते किंवा इथला जो माहोल होता तो कशा पद्धतीने होता. नवरदेव आपल्यासोबत आहे. दादा, तुम्ही वकील आहात, ते काय साधारण तुमच्या लग्नाची लगबग आणि आनंदाचा क्षण तुमच्या विवाहाचा होता, यामध्ये त्या दिवशी काय घडलं? 28 तारखेला आम्हाला सकाळी दुःखद बातमी कळाली आणि त्यानंतर आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी, दोन्ही कुटुंबातल्या, बसून निर्णय घेतला की आपल्याला कोणताही आतषबाजी न करता, कोणताही सत्कार न करता साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडायचा. अजितदादांच्या कामाचं सगळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, एवढा चांगला नेता गेला, ह्या दुःखाची जाणीव ठेवून आम्ही विवाह सोहळा साध्या पद्धतीनं पार पाडण्याचा निर्णय घेतला. तर दादा, एकंदरीतच काय सांगेल की हा तुमचा केचे परिवारांचा आनंदाचा सोहळा 28 तारखेला होता. ह्या सोहळ्यासाठी अत्यंत मान्यवर येणार होते आणि हा दिमागदार सोहळा असताना तुम्हाला ती बातमी जी आहे, जे अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं, तर काय लग्नामध्ये काय आपण केलं होतं? ते आमची पूर्ण तयारी झाली, ती सगळी पूर्ण नियोजित होतं. तर ती अचानक बातमी कळाल्यानंतर आम्ही आपलं भाऊभावानी साध्या पद्धतीनं सोहळा संपन्न करायचा हे ठरवलं आणि ते आम्ही साध्या पद्धतीनं केला. आदर्श वाटला आम्हाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अचानक निधन झालं, ती आम्हाला कळाल्यानंतर ते आम्ही अचानक त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो आणि श्रद्धांजली पण व्हायला, श्रद्धांजली सुद्धा वाहिली त्यांना व्हायला. तर खरं तर हा केचे परिवार आहे. थोडं कॅमेरा फिरवा. दादा, एकंदर काय सांगाल की हा जो विवाह सोहळा होता, हा सोहळा खरं तर अतिशय रोमांचकारी होता, मोठा होता, तुमचा परिवार पण मोठा आहे आणि सगळं पैलवान घरात असताना नेमकं त्या दिवशी 28 तारखेला बातमी कधी कळाली आणि काय वाटलं? मला 8:30-9च्या सुमारास बातमी कळाली. बाबा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा हे धाडसी आणि एक व्यक्तिमत्व, म्हणजे धाडरीचं असं नेतृत्व होतं. दादाजी कामं करण्याची भूमिका मी सदैव मुलाखतीत ऐकतो. दादांचे बोलण्याची जी टॅक्ट होती, 1 मिनिट, हे आम्हाला सगळ्यांना आनंदाचा विचार होता आमचा. दादांची भाषण ऐकायची मी सदैव मोबाईलला, TV ला बघत असतो. पण दादाबद्दल आमच्या घराण्यात सगळ्यांचंच, आमच्या भाऊवर की आमच्या भावावर तसं पवारसाहेबांचं प्रेम, आमचं रणजितदादा संगट, पवारसाहेबा संगट आमचं संबंध चांगलं. आम्ही कळाल्यानंतर आम्ही म्हणलं आपलं काय नाही, आता सत्कार सोहळा ही सगळं तयारी होती, करायची नाही आपल्याला. एवढा मोठा नेता आपला आज पश्चिम महाराष्ट्रातला नेता जर गेला असेल तर आपण त्यामुळं अजितदादांना आम्ही सगळे मानत असल्यामुळं अजितदादांच्या निधनाबद्दल आमच्यात दुःख निर्माण झालं. खरं तर DJ, डॉल्बी न सत्कार, ह्या सर्वांना पैसे दिले होते. DJ असेल, डॉल्बी असेल, फटाक्याची आतिषबाजी असेल, हा सर्व या ठिकाणी अगदी निरंतर यांच्यासाठी ठरलं, कारण नेता महत्त्वाचा होता आणि महाराष्ट्राच्या नेत्याबद्दल खरं तर अस्मिता असली पाहिजे. मध्ये नेता कोणता असेल, कुठल्या अँगलने लोक बघत असतील, परंतु एक आपण श्रद्धेतून आणि एका नेत्याला आपण मानत असतो. त्याच पद्धतीनं अजित पवारांचं ज्या विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि त्यामध्ये या केचे परिवाराने असा निर्णय घेतला की साधेपणानं, अतिशय कुठलाही वायपट न खर्च करता त्यांनी साधेपणानं हा लग्न केला आणि हे नवदाम्पत्य या ठिकाणी आहे. त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. साधे पद्धतीने लग्न केलं म्हणजे एक नेत्याला आपण कुठंतरी काय करतो. आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे वायपट खर्च केलेला किंवा पैसे दिलेले, ॲडव्हान्स दिलेले सुद्धा त्यांनी कॅन्सल केला आणि साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. मी कॅमेरामनसह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.